गेले 8 दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत, तर काही डोंगराळ भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण झालाय। रस्ताच नसल्याने वाहनही येत नाहीत, त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीत रुग्णाला घालून रुग्णालयाकडे न्यावे लागते। असाच प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवर आज उद्भवला। वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील 40 घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झाला आहे। डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते आहे, तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावं लागतंय। त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ते करावे अशी मागणी जोर धरते। रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाहीये। आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे, 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाहीये, वाहनच नाही येऊ शकत नाही, त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून न्यावं लागतं आम्हाला। अशी परिस्थिती आहे। आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे। आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही। रस्ता मंजूर होऊन सुद्धा घडोघडी ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा दखल घेतली जात नाहीये। आता हे सगळं आहेत ना, एक तुमचे बघा, तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं की किती घरांना धोका आहे। सगळी डोंगराळ भाग आहे, उद्या दरड बिरड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण। वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकांपर्यंत आम्ही वरिष्ठपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात, पण आजपर्यंत ह्याची कोणीही दखल घेऊ नाही। ज्यावेळी इलेक्शन येईल काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोक म्हणा आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असा, आता आमका मतदान करा। मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो, पण आजपर्यंत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे ह्याच केलेली आहे पूर्णपणे। आम्ही वारंवार शासन दरबारावर म्हणा मागणी करतो, प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा, समजलं प्रत्येक ह्याच्यातलं शाखा प्रमुख म्हणा, प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करणार नाही। रस्तो मंजूर झालेलो असा, समजलं मग रस्तो मंजूर झालेलो असा, पण पुढे पण त्याची काय हे होऊ नाही ना, अजून काँक्रिटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही, दखल कोणी अजून घेऊ नाही असं। इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे। आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला। इथे कुठे रिक्षा मिळत नाही, कुठे बाईतवरून न्यायला पण मिळत नाही, त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे। शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा, नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये, आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा। मला सांगा, एखाद्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर काय इथून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी काय इथे वाहन येऊ शकतं का? नाही, इथे वाहन काही येऊ शकत नाही, आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना, त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची। इथले आमदार खासदार मंत्री लक्ष देतात का? नाही, फक्त इलेक्शनच्याच वेळी येतात, मध्ये येतच नाहीत ते। तुमची मागणी काय? आमची आता हा रस्ता तरी निदान सुरक्षित व्हावा एवढी आमची इच्छा आहे, नीट व्हावा रस्ता। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।